नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, टाटा समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या टायटननं प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांच्या क्षेत्रात पाऊल टाकलंय. कंपनीनं शुक्रवारी बियॉन या नाममुद्रेअंतर्गत प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांच्या म्हणजेच लॅब ग्रोन डायमंड या विभागामध्ये अधिकृतपणे प्रवेशाची घोषणा करत शेअर बाजाराला ते विधिवत कळवले. देशातील प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या आणि परवडणाऱ्या हिऱ्यांच्या उदयोन्मुख व्यवसाय विभागावरती लक्ष केंद्रित करून येत्या 29 डिसेंबरला मुंबईमध्ये ते पहिलं दालन सुरू केलं गेलं, अशी माहितीही कंपनीने दिली. टायटनची बियॉन फ्रॉम द हाऊस ऑफ टायटन ही नाममुद्र घड्याळे, त्यानंतर परफ्यूम, साड्या आणि हँडबॅग्स या व्यतिरिक्त जीवनशैलीच्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या अलंकारांच्या गरजा देखील पूर्ण करणार आहे. बियॉन प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांपैकी एक निवडक श्रेणी सादर करेल आणि या उदयोन्मुख श्रेणीमध्ये सुरुवात करेल. तसेच नजीकच्या भविष्यकाळामध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये आणखी काही दालनं जोडण्याची देखील कंपनीची योजना आहे, असं टायटनकडनं स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या 2 ते 3 वर्षात नैसर्गिक हिऱ्यांना परवडणारे, शाश्वत आणि नैतिकदृष्ट्या दिला गेलेला पर्याय म्हणून ग्राहकांच्या वाढत्या स्वीकृतीमुळे भारतातील प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांच्या बाजारपेठेमध्ये वेगानं वाढ झाली आहे. भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेमध्ये हिऱ्यांचा वाटा अजूनही 10% कमी आहे आणि त्यामध्ये वाढीसाठी मोठी संधी आहे, असं वजीर ॲडव्हर्टायझर्स या सल्लागार संस्थेनं सांगितलंय. गेल्या काही वर्षांमध्ये जड जवाहीर असलेले दागिने अधिक लोकप्रिय होत आहेत आणि उच्च नफ्यामुळे संघटित आणि किरकोळ विक्रेते यावरती अधिक लक्ष केंद्रित करतायत. नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेमध्ये लॅब ग्रोन डायमंड हे 70 ते 80% स्वस्त असतात. या क्षेत्रामध्ये टायटनसारख्या बड्या नाममुद्रेनं प्रवेश करणं हे भारतीय हिरे बाजारपेठेसाठी एक गेम चेंजर क्षण मानलं जाते. मध्यमवर्गीयांसाठी हिऱ्यांचं ऐश्वर्य आवाक्यात आणणारं म्हणून लॅब ग्रोन हिऱ्यांकडे पाहिलं जात आहे. यामध्ये आता समजा 1 कॅरेटचा खराखुरा नैसर्गिक हिरा जर 4 ते 5 लाख रुपयांना मिळत असेल, तर तसाच सेम टू सेम लॅब ग्रोन हिरा हा 60 ते 80 हजार रुपयापर्यंत मिळतो. टायटनच्या प्रवेशामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांनाही मोठ्या हिऱ्यांचे दागिने खरेदी करणं शक्य होईल, ज्यामुळे बाजारपेठेचा मोठा विस्तार होईल. शिवाय टायटनच्या या क्षेत्रातील प्रवेशामुळे नैसर्गिक हिऱ्यांच्या मागणीवरती आणि त्यांच्या किमतीवरती मोठा परिणाम होईल, असंही कंपनीनं सांगितलंय. भारतीय हिऱ्यांच्या दागिन्यांची बाजारपेठ ही 2025मध्ये सुमारे $6.2 अब्ज अर्थात 55,678 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे आणि 2028 पर्यंत ती वार्षिक सरासरी 12% वाढून $6.8 अब्ज म्हणजेच 77,225 कोटी रुपयापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. भारत नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनलेला आहे. तर मग मित्रांनो, सोन्याच्या अवाढव्य वाढलेल्या किमती आणि आता टायटनने घेतलेली ही एंट्री फारच महत्त्वाची ठरणार आहे. तर मग पाहूयात की टायटनला यामध्ये कशा पद्धतीने नफा होतो ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.